वेलकम फ्रेंड्स टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण हीट ट्रान्सफर ऑपरेशन केमिकल इंजिनिअरिंग अंडरमधला सब्जेक्ट जो आहे हीट ट्रान्सफर ऑपरेशन त्याच्यामधले कन्व्हेक्शन या चॅप्टरचे प्रॉब्लेम शिकणार आहोत. जनरली याच्यावर हीट एक्सचेंजर प्रॉब्लेम्स असंही कन्सिडर केलं जातं. डिझायनिंग पार्टमध्ये खूप युजफुल आहे. आणि तर चला बघू आपण आज हीट ट्रान्सफरचे कन्व्हेक्शन चॅप्टरचे प्रॉब्लेम. तर आपल्याला एक सिंपल प्रॉब्लेम दिलेला आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन असा आहे की थर्मिक फ्लुइड फ्लोईंग ॲट अ रेट ऑफ 5000 kg/h. एक थर्मिक फ्लुइड आहे. थर्मिक फ्लुइड कोणतं असतं ज्याच्यामध्ये प्रचंड हीट असते, जो हायली हाय टेम्परेचर असतो, असा हा फ्लुइड आहे. थर्मिक फ्लुइड फ्लोईंग त्याचा रेट किती आहे 5000 kg/h. एका तासामध्ये हीट एक्सचेंजरमध्ये तो 5000 kgनी एंटर करण. इज टू बी कूल्ड फ्रॉम 423 डिग्री कॅल्विन म्हणजे 150 डिग्री सेंटीग्रेड. हे हॉट फ्लुइडला काय करायचं आपल्याला कूल करायचं आहे. कूल कुठून करायचं आहे 150 डिग्री सेंटीग्रेडपासून टू 363 डिग्री कॅल्विन अप टू 90 डिग्री सेंटीग्रेड. 150 डिग्रीवरनं त्याला 90 डिग्रीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे थर्मिक फ्लुइडला कूल करायचं आहे, थंड करायचं आहे. कसं करणार बाय सर्क्युलेटिंग वॉटर ॲट अ रेट ऑफ 15,000 kg/h. त्याच हीट एक्सचेंजरमधनं काय करणार आहे थंड पाणी पाठवणार आहे आणि त्याचा रेट किती असणार आहे 15,000 kg/h. एका तासामध्ये 15,000 किलो पाणी त्या हीट एक्सचेंजरमध्ये पास होणार आहे. इफ वॉटर इज अवेलेबल ॲट 303 डिग्री कॅल्विन 30 डिग्री सेंटीग्रेड. ह्या थंड पाण्याचं टेम्परेचर किती आहे 30 डिग्री आहे. फाईंड द आउटलेट टेम्परेचर ऑफ वॉटर. म्हणजे हे जे थंड पाणी आहे जेव्हा हीट एक्सचेंजरमधनं बाहेर पडन तेव्हा या थंड पाण्याचं टेम्परेचर किती असणार आहे. मग तो वाढलेला असेल का कमी हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग डाटा दिलेला आहे. स्पेसिफिक हीट ऑफ थर्मिक फ्लुइड किती दिलेलं आहे 2.72 किलो जूल पर kg डिग्री कॅल्विन. स्पेसिफिक हीट ऑफ कोल्ड फ्लुइड किती दिलेलं आहे 4.187 किलो जूल पर kg डिग्री कॅल्विन. तर हा असा सिंपल प्रॉब्लेम आहे. तर बघा सगळ्यात पहिले प्रॉब्लेम सॉल्व करताना बेसिस हा कन्सेप्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर ज्याच्या बेसवर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर मग आपला बेसिस काय असणार आहे आपला बेसिस जो आहे तो आपण काय करणार आहे हॉट फ्लुइडला कन्सिडर करणार आहे. मग त्याचा रेट किती आहे 5000 kg/h ऑफ थर्मिक फ्लुइड आहे. याला मी बेसिस असं कन्सिडर करतो. मग काय होणार आहे ज्या वेळेस एक साईडनं हीट एक्सचेंजर आहे, समजा डबल पाईप हीट एक्सचेंजर आहे, सेंटरमधनं हॉट फ्लुइड जर का जात आहे तर त्याच्या ॲन्युलार स्पेसमधनं आउटर पाईपमधनं कोल्ड फ्लुइड जाणार. हा हीट एक्सचेंजरचा कन्सेप्ट आहे. याच्यातली हीट काय होणार आहे कोल्ड वॉटरमध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे. म्हणजे हॉट फ्लुइड थंड होणार आहे, कोल्ड फ्लुइड गरम होणार आहे बाहेर निघूस तर. मग हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला मग असं होतं की इनपुट हीट जेवढी आहे ती आउटपुटला जाणार मॅक्झिमम. म्हणजे आपण असं कन्सिडर करू ॲट स्टडी स्टेट. कंडिशन कशी आपली स्टडी स्टेट आहे. ह्या स्टेटला काय होतं हीट ऑफ थर्मिक फ्लुइड जेवढी हीट थर्मिक फ्लुइडमध्ये आहे ती कोणाला देऊ शकतो तो हीट ऑफ कोल्ड फ्लुइड ॲब्सॉर्ब. थर्मिक फ्लुइडची हीट कोण ॲब्सॉर्ब करणार आहे कोल्ड फ्लुइड ॲब्सॉर्ब करणार आहे. मग असं कन्सिडर करू की बाबा टोटल हीट किती आहे क्यू आहे. मग ही किती आहे कशी काढणार त्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं m.T CP T1 - T2. हा झाला हॉट फ्लुइडमध्ये असलेली टोटल हीट.
इज इक्वल टू क्यू. क्यू काय? टोटल हीट ऑफ द थर्मिक फ्लुइड. सेम कोल्ड फ्लुइडमधली हीट किती असणार? तो फॉर्म्युला कसा असणार? एम डॉट सी सी पी सी T2 मायनस T1. मी असं कन्सिडर करणार. T2 मायनस T1 म्हणजे जेवढी कोल्ड फ्लुइडची हीट आहे त्याची फॉर्म्युला हा आहे आणि तो टोटल हीट किती आहे? क्यू आहे. हॉट फ्लुइडची हीट क्यू आहे. मग दोघांची क्यू क्यू आहे याचा अर्थ काय झालं? एवढी हीट इज इक्वल टू कोल्ड फ्लुइडची हीट. असा हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. तर मग बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय दिलं ते लिहून घ्या. आपल्याला थर्मिक फ्लुइड इज फ्लोईंग ॲट अ रेट ऑफ 5000 kg/h. म्हणजे काय दिलेलं आहे? एम डॉट टी दिलेला आहे. किती दिलं आहे? 5000 kg/h. हे काय? हॉट फ्लुइडचा फ्लो रेट आहे. नंतर काय दिलेलं आहे? इज टू बी कूल्ड फ्रॉम 423. इज टू बी कूल्ड फ्रॉम 423 म्हणजे हा आपला झाला T1. T1 किती दिलेला आहे? 423 डिग्री कॅल्विन दिलेला आहे. मग T2 दिलेला आहे. आउटलेट टेम्परेचर बाहेर निघताना किती आहे? 363 डिग्री कॅल्विन आहे. हा झाला हॉट फ्लुइडचा डाटा. मग कोल्ड फ्लुइडचा डाटा किती काय दिलेला आहे आपल्याला? एम डॉट सी किती दिलेला आहे? 15,000 kg/h. 15,000 kg/h आपला कोल्ड फ्लुइड एंटर होतं आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? T1 इनलेट टेम्परेचर ऑफ कोल्ड फ्लुइड दिलेलं आहे. किती दिलं आहे? 303 डिग्री कॅल्विन दिलेलं आहे. 303 डिग्री कॅल्विन दिलेलं आहे. मग T2 दिलेलं नाही. T2 आपल्याला काढायचं आहे. फाइंड द आउटलेट टेम्परेचर ऑफ वॉटर. ते काय आपण कन्सिडर करणार? T2 कन्सिडर करणार. मग या सगळ्या व्हॅल्यू आता आपण काय करणार आहे? इक्वेशनमध्ये पुटअप करणार आहे. तर बघा पुन्हा मी इक्वेशन लिहितो. एम टी सी पी टी T1 मायनस T2 इज इक्वल टू एम डॉट सी सी पी सी T2 मायनस T1. मग एम टी किती आपला? 5000. सी पी स्पेसिफिक हीट ऑफ थर्मिक फ्लुइड क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. स्पेसिफिक हीट ऑफ थर्मिक फ्लुइड किती आहे? 2.72 इंटू T1 किती दिलेलं आहे आपल्याला? T1 दिलेला आहे 423 मायनस T2 किती दिलेला आहे हॉट फ्लुइडचा? 363 इज इक्वल टू एम सी किती दिलेला आहे कोल्ड वॉटरचा? 15,000 इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कोल्ड फ्लुइड किती दिलेलं आहे? स्पेसिफिक हीट ऑफ कोल्ड फ्लुइड 4.187 इंटू T2 माहीत नाही काढायचं आहे म्हणून ती व्हॅल्यू तशीच ठेवा. T1 किती दिलेलं आहे? 303 डिग्री कॅल्विन दिलेलं आहे. 303 डिग्री कॅल्विन हे ब्रॅकेटमध्ये पुटअप करून जेव्हा आपण कॅल्क्युलेटरवर पूर्ण हे इक्वेशन सॉल्व करू, याची व्हॅल्यू इज इक्वल टू या टर्मची व्हॅल्यू आणि सॉल्व केल्याच्यानंतर कॅल्सीवर आपल्याला कॅल्क्युलेट केल्यावर T2ची जी व्हॅल्यू निघते ती आपल्याला येईल 316 डिग्री कॅल्विन. म्हणजेच आउटलेट टेम्परेचर ऑफ कोल्ड वॉटर ते येणार 316 डिग्री कॅल्विन इन ब्रॅकेट 43 डिग्री सेंटीग्रेड. बघा म्हणजे इनलेट टेम्परेचर किती होतं कोल्ड फ्लुइडचं? 30 डिग्री सेंटीग्रेड होतं. बाहेर पडताना कोल्ड फ्लुइड किती झाला? 43 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे नियर अबाउट 13 डिग्री सेंटीग्रेडनी काय झालं? टेम्परेचर राईज झालं कोल्ड वॉटरचं. मग फायनल आन्सर लिहिणार आपण. देअरफॉर आउटलेट टेम्परेचर ऑफ
cold fluid is 316 degree Kelvin in bracket 43 degree centigrade. तर कळालं अशा पद्धतीने सिंपल प्रॉब्लेम होता की आउटलेट टेम्परेचर ऑफ कोल्ड वॉटर काढायचा होता. सेम असाच एक आपण प्रॉब्लेम बघणार आहोत ज्याच्यामध्ये थोडंसं आता ॲडव्हान्स कन्सेप्ट कन्सिडर करू आणि सिंपल प्रॉब्लेम आहे तो बघू. कोल्ड फ्लुइड इज फ्लोइंग थ्रू द हीट एक्सचेंजर ॲट अ रेट ऑफ 15 मीटर क्यूब पर आवर. बघा एक हीट एक्सचेंजर आहे ज्याच्यामधनं काय आहे कोल्ड फ्लुइड पास होतं आहे. आता हीट एक्सचेंजर कन्सिडर केलं तर कोणता पण कन्सिडर करा. डबल पाईप हीट एक्सचेंजर कन्सिडर करू मोस्टली आपण. तर कोल्ड फ्लुइडचा रेट किती आहे 15 मीटर क्यूब पर आवर. इथं युनिट बघा युनिट व्हॉल्युमॅट्रिक फ्लो रेटमध्ये आलेलं आहे हे लक्ष करा. इट एंटर्स द हीट एक्सचेंजर ॲट अ रेट ऑफ 21 मीटर क्यूब पर आवर ॲट अ टेम्परेचर ऑफ 388 डिग्री कॅल्विन. नेक्स्ट काय सांगतात की हीट एक्सचेंजरमधनं जे फ्लुइड एंटर होतं आहे ते किती आता हॉट फ्लुइड ते 21 मीटर क्यूब पर आवर आहे. फाइंड द एरिया ऑफ हीट ट्रान्सफर रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला एरिया काढायचा आहे हीट एक्सचेंजरचा. ॲझ्युमिंग द फ्लो टू बी काउंटर करंट फ्लो. कन्सिडर करा इथं फ्लो कोणता आहे आता काउंटर करंट म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला काउंटर करंट थ्रूनी सॉल्व करायचा आहे. अँड ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोइफिशियंट बी 3490 वॅट पर मीटर डिग्री केल्विन. ओव्हरऑल हीट ट्रान्सफर म्हणजे यू दिलेला आहे किती आहे 3490 वॅट पर मीटर क्यूब डिग्री कॅल्विन. डाटा दिलेला आहे. डेन्सिटी ऑफ कोल्ड फ्लुइड 1000 kg पर मीटर क्यूब आहे. स्पेसिफिक हीट ऑफ कोल्ड फ्लुइड म्हणजे CP 4.187 किलो जूल पर kg डिग्री केल्विन आहे. नेक्स्ट दिलेला आहे डेन्सिटी ऑफ थर्मिक फ्लुइड जी 950 kg पर मीटर क्यूब आहे. स्पेसिफिक हीट ऑफ थर्मिक फ्लुइड किती आहे 2.93 किलो जूल पर kg डिग्री कॅल्विन. तर बघा सिंपल प्रॉब्लेम आहे ज्याला आपण आज सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. सोल्युशन बघा सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आधी बेसिस आपण ज्याच्या बेसवर आपण टोटल प्रॉब्लेम सॉल्व करू तो बेसिस मी इथं कन्सिडर करतो की हॉट फ्लुइड हा हमेशा कन्सिडर असतो. तर हॉट फ्लुइडचं व्हॉल्युमॅट्रिक फ्लो रेट किती आहे 21 मीटर क्यूब पर आवर ऑफ थर्मिक फ्लुइड. थर्मिक फ्लुइड किती आपला फ्लो रेट 21 मीटर क्यूब पर आवर ऑफ थर्मिक फ्लुइड. या फ्लुइडचं रेट किती आहे हा झाला आपला व्हॉल्युमॅट्रिक फ्लो रेट. पण आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस आपल्याला मास फ्लो रेट लागतो कारण की आपला जो फॉर्म्युला आहे तो मास फ्लो रेटवर डिपेंड आहे. म्हणून आता याला काय करा व्हॉल्युमॅट्रिक फ्लो रेटला सर्वप्रथम मास फ्लो रेटमध्ये कन्वर्ट करून घ्या. मग मास फ्लो रेट कन्वर्ट करण्यासाठी बघा काय फॉर्म्युला येतो मास फ्लो रेट इज इक्वल टू व्हॉल्युमॅट्रिक फ्लो रेट इंटू डेन्सिटी ऑफ फ्लुइड. सिंपल फॉर्म्युला आहे. मास फ्लो रेटला काय असतं इज इक्वल टू व्हॉल्युमॅट्रिक फ्लो रेट इंटू डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. मग किती आहे व्हॉल्युमॅट्रिक फ्लो रेट ऑफ थर्मिक फ्लुइड दिलेला आहे 21. डेन्सिटी किती दिलेली आहे व्हॉल्युमॅट्रिक फ्लुइडची 950. याला मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेटरवर केलं तर आपल्याला याची व्हॅल्यू येते 19950 kg पर आवर. हे झालं आपला युनिट कन्वर्ट कारण की व्हॉल्युमॅट्रिकचं युनिट किती आहे
मीटर क्यूब पर आवर आणि आपल्याला युनिट जे लागतं ते के जी पर आवर. म्हणून हा काय झाला आपला एम डॉट टी. हा काय एम डॉट टी. टी म्हणजे थर्मिक फ्लुइडचा. मग सेम तसंच आपण काय करणार कोल्ड फ्लुइड बघणार. कोल्ड फ्लुइडचं व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट किती आहे 15 मीटर क्यूब पर आवर कोल्ड फ्लुइड आहे. मग 15 मीटर क्यूब पर आवर ऑफ कोल्ड फ्लुइड आहे. 15 मीटर क्यूब पर आवर ऑफ कोल्ड फ्लुइड आहे. मग यालाच पुन्हा कन्वर्ट करायचं आहे फॉर्म्युल्यामध्ये. मास फ्लो रेट इज इक्वल टू व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट इंटू डेन्सिटी ऑफ कोल्ड फ्लुइड. आता इथं कोणती डेन्सिटी घेणार आपण कोल्ड फ्लुइडची डेन्सिटी घेणार. याला मी काय इंडिकेशन करतो एम डॉट सी. एम डॉट सी. व्हॉल्युमेट्रिक फ्लो रेट किती आहे 15 आहे. डेन्सिटी ऑफ कोल्ड फ्लुइड किती आहे डेन्सिटी ऑफ कोल्ड फ्लुइड दिलेली आहे 1000 kg पर आवर 1000 kg पर मीटर क्यूब. याला इंटू 1000ने मल्टिप्लाय करा. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर येईल 15,000 kg पर आवर. म्हणजे मास फ्लो रेट ऑफ कोल्ड फ्लुइड किती झाला 15,000 kg पर आवर. 15,000 kg पर आवर. मग नेक्स्ट आता आपल्याला जे जे व्हॅल्यू दिलेलं आहे ते लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला सोपं जाईल. काय दिलेलं आहे पुढे मग आपल्याला T1. तो काय असतो कॅपिटल T1 हा इनलेट टेम्परेचर ऑफ थर्मिक फ्लुइड आहे. इनलेट टेम्परेचर ऑफ थर्मिक फ्लुइड इज इक्वल टू किती दिलेलं आहे इनलेट टेम्परेचर ऑफ थर्मिक फ्लुइड दिलेलं आहे. टेम्परेचर ऑफ किती आहे 388 डिग्री कॅल्विन. 388 डिग्री कॅल्विन. नंतर काय दिलेलं आहे आउटलेट टेम्परेचर दिलेलं आहे का नाही दिलेलं. मग याचा अर्थ काय आपल्याला आउटलेट टेम्परेचर काढायचं आहे. आउटलेट टेम्परेचर ऑफ थर्मिक फ्लुइड नाही दिलं म्हणजे आधी आपल्याला आउटलेट टेम्परेचर काढायचं आहे. नंतर काय T1. T1 किती दिलेला आहे T1 आपल्याला दिलेला जो आहे तो काय इनिशियल टेम्परेचर ऑफ कोल्ड फ्लुइड. इनिशियल टेम्परेचर ऑफ कोल्ड फ्लुइड तो किती आहे 303 डिग्री कॅल्विन आहे. 303 डिग्री कॅल्विन आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला T2. T2 काय आउटलेट टेम्परेचर ऑफ कोल्ड फ्लुइड. आउटलेट टेम्परेचर ऑफ कोल्ड फ्लुइड तो किती दिलेला आहे 328 डिग्री कॅल्विन. 328 डिग्री कॅल्विन. मग जी व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली ते आपण सगळं काय केलं इथं लिहून घेण्याचा प्रयत्न केला. मग आता आपल्याला काय करायचं आहे T2 काढायचा आहे. T2 आपल्याला माहीत नाही. मग ॲट अ स्टडी स्टेट कंडिशन ॲट स्टडी स्टेट काय असतं स्टडी स्टेटवर की हीट गेन बाय कोल्ड फ्लुइड इज इक्वल टू हीट गिवन बाय द हॉट फ्लुइड. हीट गिवन बाय थर्मिक फ्लुइड. जेवढी हीट थर्मिक फ्लुइडची आहे ती कोणी घेतली हीट गेन बाय कोल्ड फ्लुइड. ती हीट कुठं ट्रान्सफर होणार आहे कोल्ड फ्लुइडमध्ये ट्रान्सफर होणार आहे. मग याला आपण हा फॉर्म्युला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहू एम डॉट टी CPT T1 मायनस T2 इज इक्वल टू एम डॉट सी CPC T2 मायनस
T1. या प्रॉब्लेममध्ये आता सगळे व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहे. या बघा मग एम टी किती आहे. एम टी आपला 19,950. सी पी टी किती आहे. डाटामध्ये दिलेला आहे. स्पेसिफिक हीट ऑफ थर्मिक फ्लुइड किती आहे 2.93 इंटू इन ब्रॅकेट T1 किती आहे. इनलेट टेम्परेचर ऑफ थर्मिक फ्लुइड 388 डिग्री केल्विन मायनस आउटलेट टेम्परेचर माहिती आहे का नाही आहे, म्हणून याला T2 असं कन्सिडर करू. तसंच पुटअप करू. इज इक्वल टू एम सी किती आहे. एम सी आपला 15,000 आहे. 15,000 इंटू सी पी सी किती दिलेला आहे 4.187 इंटू T2 किती आहे 328 आहे. 328 मायनस 303. T1 किती आपला 303. मग हे डेरिवेशन आपण कॅल्क्युलेटरवर सॉल्व केलं तर आपल्याला T2ची किंमत फाइंड आउट होते. तर T2 डायरेक्ट आपल्याला जो मिळतो तो मिळतो 361.2 डिग्री कॅल्विन इन ब्रॅकेट 88.2 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे इथं आपल्याला आउटलेट टेम्परेचर ऑफ हॉट फ्लुइड मिळालं आहे जे किती आहे 361 आहे. इनलेट किती आहे 388 आहे. 388वरनं आउटलेट किती आलं 361 आलं. तर इथपर्यंत आपण आउटलेट टेम्परेचर ऑफ हॉट फ्लुइड काढलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे फ्लो टू बी काउंटर करंट फ्लो. कोणता करंट आहे आपला काउंटर करंट फ्लो आहे. मग काउंटर करंट फ्लोवरनं आपल्याला लॉगमीन टेम्परेचर डिफरन्स काढायचं आहे. काउंटर करंटसाठी लॉगमीन टेम्परेचर डिफरन्स. तर बघा मग काउंटर करंट कसं असतं अपोजिट डायरेक्शनला होतं. समजा हे हॉट फ्लुइड ह्या डायरेक्शनला जातं आहे तर हा T1 आपला किती आहे T1 आपला 388 आहे. T1 388 आहे. बाहेर निघताना हीट एक्सचेंजरमधनं टेम्परेचर T2 किती आलं आत्ताच आपण काढलं आहे. T2 आपला किती आहे 361.2 डिग्री केल्विन आहे. मग काउंटर करंटला अपोजिट डायरेक्शन दाखवायची कोल्ड फ्लुइडची. ही कोल्ड फ्लुइड आहे. इथं आपण काय करणार या केसमध्ये T1 इकडं स्मॉल T1 दाखवणार. ती व्हॅल्यू किती आहे 303 डिग्री केल्विन आहे. बाहेर पडताना कोल्ड फ्लुइडचं टेम्परेचर किती आहे T2 आहे. ती किती आहे 328 डिग्री केल्विन आहे. हे झालं आपला काउंटर करंट पॅटर्न. मग काउंटर करंट जेव्हा वेळेस पॅटर्न तयार होतो तर आपल्याला डेल्टा TLM काढायचा असतो. लॉगमीन टेम्परेचर डिफरन्स काढायचा असतो. मग लॉगमीन टेम्परेचरचा काय फॉर्म्युला आहे डेल्टा T2 मायनस डेल्टा T1 डिवायडेड बाय ln ऑफ डेल्टा T2 बाय डेल्टा T1. हा आपल्याला मेन बेसिक फॉर्म्युला आहे लॉगमीन टेम्परेचर डिफरन्सला. मग आता आपल्याला काय व्हॅल्यू लागेल डेल्टा T2ची व्हॅल्यू लागेल आणि डेल्टा T1ची व्हॅल्यू लागेल. मग डेल्टा T1 कुठं असणार आणि डेल्टा T2 कुठं असणार. तर एक मोस्टली कन्सिडरेशन रूल आहे की ज्या साईडनं हॉट टेम्परेचर एंटर करतं ज्या साईडला हॉट टेम्परेचर एंटर करतं म्हणजे जिथं हायेस्ट टेम्परेचर आहे ती साईड आपण मोस्टली डेल्टा T2 कन्सिडर करू. हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सोपं आहे म्हणून हा आपण फंडा यूज करू. नंतर ज्या साईडला हॉट फ्लुइड आउट होतं जिथं हॉट फ्लुइडचं टेम्परेचर कमी होऊन बाहेर निघतं किंवा जी साईड कोल्ड फ्लुइड आहे सगळ्यात कमी टेम्परेचर आहे ती साईड आपण डेल्टा T1 कन्सिडर करणार. मग बघा आता डेल्टा T1
लेफ्ट हँड साईड डेल्टा T1, राईट हँड साईड कन्सिडर केला. मग आता डेल्टा T1ची व्हॅल्यू कशी काढणार? डेल्टा T2ची व्हॅल्यू बघा, डेल्टा T2 इज इक्वल टू हायेस्ट टेम्परेचर मायनस लेफ्ट साईड लोएस्ट टेम्परेचर. हायेस्ट टेम्परेचर किती आहे? T1 आहे. लोएस्ट टेम्परेचर किती आहे? T2 आहे. मग त्याची व्हॅल्यू पुटअप करा. 388 मायनस 328 इज इक्वल टू, ही जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेटरवर पुट करून फाइंड केली तर ही आपल्याला व्हॅल्यू मिळते 60 डिग्री कॅल्विन. किती आहे? 60 डिग्री कॅल्विन. सेम डेल्टा T1 फाइंड करा. डेल्टा T1 राईट हँड साईडला आहे, तर राईट हँड साईडचं हायेस्ट टेम्परेचर मायनस लोएस्ट टेम्परेचर. हायेस्ट टेम्परेचर किती आहे? T2 आहे. मायनस लोएस्ट टेम्परेचर किती आहे? T1 आहे. म्हणजे 361.2 मायनस 303 इज इक्वल टू, कॅल्क्युलेटरवर ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, किती येते? 58.2 डिग्री कॅल्विन. मग डेल्टा T1 मिळाला. आता डेल्टा T2 मिळाला. आता ही व्हॅल्यू आपण याच्यात पुटअप करू. देअरफॉर डेल्टा TLM इज इक्वल टू डेल्टा T2 मायनस डेल्टा T1 ln ऑफ डेल्टा T2 बाय डेल्टा T1 इज इक्वल टू, बघा डेल्टा T2 किती आला? 60 मायनस डेल्टा T1 किती आला? 58.25 डिवायडेड बाय ln ऑफ डेल्टा T2 60 बाय 58.25. याला आपण कॅल्क्युलेटरवर डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो आणि लॉग मीन टेम्परेचर व्हॅल्यू पुट केल्याच्यानंतर आपल्याला 59.1 डिग्री कॅल्विन येतं. 59.1 डिग्री कॅल्विन असं येतं. मग आता ह्या केसमध्ये बघा, आता लॉग मीन टेम्परेचर काढलं. आता आपल्याला टोटल हीटची गरज आहे, Q. आपल्याला काय करायचं आहे? आता Q काढायचं आहे. तर Q काढण्यासाठी काय आहे? रेट ऑफ हीट ट्रान्सफर. Q काय आहे? रेट ऑफ हीट ट्रान्सफर. इज इक्वल टू काय राहणार याचा फॉर्म्युला? कोणती पण एक साईडचा Q इज इक्वल टू कोणत्या पण एका साईडला कन्सिडर करू, ज्याच्यावरून आपल्याला Qची व्हॅल्यू मिळेल. मग मी ही साईड कन्सिडर करतो थर्मिक फ्लुईडची. तर थर्मिक फ्लुईडचा पुन्हा फॉर्म्युला लिहू. m.T CPT T1 मायनस T2 m.T. मग m.T किती आला? $1950 इंटू CPT किती आहे? 2.93 इंटू इन ब्रॅकेट 388 मायनस डेल्टा T2ची किंमत किती आहे? 361.2. याला कॅल्क्युलेटरवर सॉल्व करून घ्यायचं तर डायरेक्टली आपल्याला कॅल्सीवर याची जी व्हॅल्यू येते ती Q इज इक्वल टू आपल्याला मिळतं 1566554 किलोजूल पर आवर. किलोजूल पर आवर. मग या किलोजूल पर आवरला आपल्याला काय करायचं आहे? जूल पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग जूल पर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला काय करायचं आहे? 1566554 किलो जूल आहे, याला आधी जूलमध्ये कन्वर्ट करायचं. तर एक किलो जूल इज इक्वल टू 1000 जूल असतं. म्हणून याला काय करायचं? इंटू 1000 करायचं डिवायडेड बाय पर आवर. पर आवरला सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक आवरमध्ये किती सेकंद असतात? 3660 एवढे सेकंद असतात. मग याला डिवायडेड बाय एवढं केलं तर याची जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती मिळते 4355154 जूल पर सेकंद. आणि जूल पर सेकंद इज नथिंग बट वॅट असतं. म्हणून 4355154 वॅट ही आपलं Q कशात निघलेलं आहे? वॅट या युनिटमध्ये आपण
कन्वर्ट केलेलं आहे. मग बघा आता क्यू मिळाला, LMT मिळाला. आता मला काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे. मग एरिया काढण्यासाठी आपल्याकडं एक फॉर्म्युला आहे, क्यू इज इक्वल टू UA डेल्टा टी LM. क्यू इज इक्वल टू UA डेल्टा टी LM. मग आता बघा जे आपल्याकडं आहे ती व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर क्यूची व्हॅल्यू किती आली आपली 4355154 इज इक्वल टू यू किती आपला ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोइफिशियंट. ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोइफिशियंट किती दिलेला आहे 3490. एरिया माहिती आहे का, नाही. एरिया काढायचा आहे इंटू डेल्टा TLM किती आला आपला 59.1. देअरफॉर एरिया इज इक्वल टू 4355154 डिवायडेड बाय हे सगळे व्हॅल्यू याच्या डिवाइडमध्ये घ्या 3490 इंटू 59.1. कॅल्क्युलेटरवर जर का आपण हे इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला याचा जो एरिया मिळेल तो मिळतो 2.11 मीटर क्यूब. म्हणजे देअरफॉर एरिया इज इक्वल टू 2.11 मीटर क्यूब. म्हणजे आपल्याला जे हीट एक्सचेंजर लागणार आहे तो किती एरियाचा लागणार आहे 2.11 मीटर क्यूब एरिया. कशासाठी, कारण की आपल्याला हॉट फ्लुईड कोल्ड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हॉट फ्लुईडची इनलेट टेम्परेचर किती आहे 388. फायनल कुठं न्यायचं आपल्याला त्याचं टेम्परेचर किती असणार आहे 361. अशा वर्किंगसाठी आपल्याला जो हीट एक्सचेंजर लागणार आहे त्याचा एरिया किती पाहिजे 2.11 मीटर क्यूब एवढा लागणार आहे. तो होप गाईज की अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हे 2 प्रॉब्लेम हीट एक्सचेंजरचे समजले असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण निश्चित n नंबर ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व करू. तर पुढच्या प्रॉब्लेम्स बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट व्हिडिओ मिळत राहील. सो थँक्यू गाईज.